नीट होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज स्मृती दिन आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे वाजपेयी यांचा स्मारक सदैव अटल येथे पुष्पांजली अर्पण केली. यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. मृद आणि जलसंधारण विभागातर्फे 21 ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार असून यानिमित्त यवतमाळमध्ये महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर, जलसंधारणाची शपथ आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह, तर 15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महापौर नीता ठाकरे यांच्या उपस्थितीत नागपूर महापालिकेद्वारे अंबाझरी तलाव इथं जलपूजन आणि स्वच्छता मोहीम आज सकाळी राबविण्यात येत आहे. देशभरात 80वा स्वातंत्र्य दिन काल उत्साहात साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवर राष्ट्रध्वज फडकावला. यावेळी ते केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी कृषी आणि अन्य प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, दळणवळण, संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता, हरित आणि सागरी अर्थव्यवस्था आणि आरोग्य, मनोरंजन, पर्यटन या सप्तधारा संकल्पनेवर विशेष भर दिला. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत मंत्रालयात ध्वजवंदन केल्यानंतर काल ते बोलत होते. महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअपची राजधानी झाली असून राज्यात गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल महा-DBT पोर्टलवर नव्यानं 29 योजनांचं लोकार्पण करण्यात आलं. यामुळे महा-DBTवर उपलब्ध योजनांची संख्या आता 105 झाली आहे. शासनाच्या उर्वरित सर्व योजनाही टप्प्याटप्प्यानं या एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न असून त्याद्वारे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणं अधिक सोपे होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आज भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र 11:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.